तो आणि हातबॉम्ब टाकून तो उद्ध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या. मी हातात हातबॉम्ब ग्रेनेड घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला, तू वेडा आहेस का? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण दे. आणि उत्तराची वाट न पाहता जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला. पाकिस्तानी हेवी मशीन गनच्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व 13 पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीन गनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले. सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे सर. त्याच्या शरीरात 42 गोळ्या घुसल्या होत्या सर. मी त्याचे डोके हातात धरले. त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. मी आपल्या वरिष्ठांना तुमच्या गावी त्यांचे पार्थिव पोचवण्याची जबाबदारी देण्याची विनंती केली, परंतु सर मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठवण्यात आले. कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही, पण मला ही फुलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला. शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले. शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहीत नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी हा शर्ट सदरा विकत घेतला होता, पण तो आला नाही आणि आली त्याच्या वीर मृत्यूची बातमी. आता तो सदरा कोण घालेल? जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तिथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा या ठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा शर्ट घालील अशी माझी श्रद्धा आहे. परंतु आता मला माहीत आहे की हा सदरा कोणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या. त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्वीकारले. कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते, जय हिंद. आता हे जाणण्याची वेळ आली आहे. कारगिल हिरोचे नाव कॅप्टन विक्रम बत्रा. हिरोच्या वडिलांचे नाव गिरीधारीलाल बत्रा. हिरोच्या आईचे नाव कमल कांता. माझ्या प्रिय मुलांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत. या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवूया. सेलिब्रेट द रिअल ॲक्टिव्हिस्ट्स अँड नॉट जस्ट सेलिब्रिटीज. हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे. जय हिंद.